आता बातमी पुण्यामधून आहे। पुण्यात राष्ट्रवादीच्या नवनिर्वाचित नगरसेवकांची बैठक आहे। अजित पवार यांच्या उपस्थितीत बैठकीला आता सुरुवात झाली। पुणे मनपासाठी गटनेत्याची निवड होण्याची शक्यता आहे। राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नगरसेवक बारामतीतल्या हॉस्टेलमध्ये दाखल झाले। पुणे महापालिका निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीने 27 तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीने 3 जागा जिंकल्या। दोन्ही पक्षाला समान न्याय मिळावा म्हणून 2 गटनेत्यांची निवड होण्याची शक्यता आहे। अधिकचे अपडेट्स घेऊयात आमचे प्रतिनिधी रोहन कदम यांच्याकडून। रोहन, आज गटनेतेपदाची राष्ट्रवादीच्या निवड होण्याची शक्यता आणि 2 नावं समोर येतील असं म्हटलं जातं। कल्याणी, खरं तर अजित पवारांनी पहिल्यांदाच ह्या निवडणुका झाल्यानंतर या नगरसेवकांना जे आहे ते भेटायला बोलवलेलं पाहायला मिळते। कालपासून अनेक नगरसेवक येत होते, परंतु अजित पवारांनी आजच्या दिवशी बैठक ठेवल्यामुळे त्याच वेळी जे आहे ते सगळ्यांचं अभिनंदन अजित पवारांनी करायचं ठरवलेलं पाहायला मिळते। अगदी काही मिनिटांपूर्वी या संपूर्ण बैठकीला सुरुवात झालेली आहे आणि आगामी काळामध्ये विरोधी पक्ष स्ट्रॉंग असला पाहिजे महापालिकेमध्ये, कारण अजित पवारांना जी इच्छा होती की साधारण जागांपर्यंत जातील, परंतु तसं झालेलं नाहीये। दोन्ही राष्ट्रवादी मिळून केवळ 27 आणि 3 असे 30च नगरसेवक जे आहेत निवडून आणण्यामध्ये अजित पवार यशस्वी ठरलेले आहेत। परंतु जी काही संख्या आहे त्या संख्येला त्या लोकांना जे आहे ते आगामी काळामध्ये महापालिकेमध्ये काम करताना कानमंत्र जो आहे तो अजित पवारांकडून दिला जाऊ शकतो। गटनेतेपदी नेमकं 1 नाव येणार की 2 नाव येणार यावरती देखील चर्चा जी आहे ती वरिष्ठ लेवलला केली जाईल। परंतु सध्याच्या घडीला हे सगळे नगरसेवक, नवनिर्वाचित नगरसेवक या सगळ्यांना आपापले सर्टिफिकेट, आधार कार्ड जे आहे त्यांना घेऊन या ठिकाणी बोलवलेलं आहे आणि या बैठकीला आता सुरुवात झालेली पाहायला मिळते। रोहन, त्यामुळे गटनेतेपदी नेमकी कुणाची वर्णी लागते हे पाहणं देखील महत्त्वाचं आहे। धन्यवाद माहितीसाठी।